म्हणजे आपल्याभोवती असलेल्या आपण म्हणू शकतो हवा, पाणी आणि माती म्हणजेच पर्यावरण. मानवाला देवाने इतर पशूपेक्षा शारीरिक ताकद कमी दिली असेल, परंतु त्याने मानवाला बुद्धीचे वरदान दिले. ह्या बुद्धीच्या वरदानामुळेच मानव आज त्याच्या आसपासच्या पर्यावरणावर मर्यादित प्रमाणात का होईना परंतु विजय मिळवू शकला आहे. ह्या पृथ्वी तलावर मानवाने त्याचे जीवन सुखकारक व्हावे म्हणून काही बदल घडवून लागले. पूर्वी तो शिकारी करत असे तेव्हा त्याला जागोजागी भटकावे लगे, परंतु लवकरच त्याने अग्नीचा शोध लावला आणि शेतीचाही शोध लावला. त्यामुळे एका ठिकाणी वस्ती करून राहणे त्याला शक्य झाले. शेती करता यावी म्हणून त्याने जंगले तोडली आणि मिळालेल्या जमिनीच्या तुकड्यावर हवा त्या धान्याचे पीक घ्यायला सुरुवात केली. तसेच राहायला नगरे हवीत, रस्ते हवेत म्हणून त्याने जंगलेही तोडले. अशा तऱ्हेने मानवाने स्वतःच्या सोयीसाठी आसपासच्या पर्यावरणाला वेळीच झाले. विज्ञानाची जसजशी प्रगती होऊ लागली, मानवाची सुखाची लालसा वाढू लागली. जमिनीचा कस वाढला म्हणून रासायनिक खतांचा अंधाधुंद वापर, पिकांवर पडू नये म्हणून कीटकनाशक पडू नये म्हणून फवारणी